मोका लावला ह्याच्यात नाविन्य काय? मोका लागणारच आहे, अजून बऱ्याच लोकांवर मोका लागणार आहे. बीडची दहशत नाही, बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, हे फक्त परळीची दहशत आहे. त्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते. बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत. बीड जिल्हा कुठं बदनाम करा म्हणतो, फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही, परळीचा पॅटर्न, बीड जिल्हा नाही. बीड जिल्हा आमचा, आम्ही शाबित आहोत, आमचं व्यवस्थित चाललंय. आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही. तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं. आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे, कुणी पीक विमा भरलेला एक शेतकरी दाखवा.